नमस्कार, मी सागर गोखले. ॲग्रोवन बातमीपत्रात आपलं स्वागत. आज आपण तूर पिकाच्या कीड रोग व्यवस्थापनाची माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर डावणीचं नियंत्रण कसं करायचं ते जाणून घेणार आहोत सांगलीचे द्राक्षतज्ञ नितीन देवल यांच्याकडनं. तसंच कृषी क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेणार आहोत ॲग्रो एक्सप्रेसमध्ये. चला सफर करूया ॲग्रोवनची. विदर्भ मराठवाड्यात सोयाबीनमध्ये तुरीचं आंतरपीक घेतलं जातं. सध्या ढगाळ हवामान आणि अधूनमधून येणाऱ्या पावसाचा तूर पिकाला फटका बसलाय. सध्या तुरीचं कीड रोग व्यवस्थापन कसं करायचं ते जाणून घेऊयात कृषी विज्ञान केंद्र वाशिमच्या डॉक्टर B.D. गीते यांच्याकडनं. राज्यात मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात सोयाबीनमध्ये तुरीचं आंतरपीक घेतलं जातं. सध्या सोयाबीन निघाल्यानं तुरीच्या पिकाला पाणी देण्याची गरज आहे. तुरीला फुलकळी लागली असून ढगाळ हवामानामुळे कीड रोगाच्या प्रादुर्भावाची जास्त शक्यता आहे. तुरीच्या पिकामध्ये असलेलं सोयाबीन काढणीनंतर त्यामध्ये वखराची पाळी द्यावी. त्यानंतर सऱ्या पाडून त्या सऱ्यांद्वारे पाणी द्यावं. पाणी ठिबकनं दिलेलं चांगलं. त्यानंतर स्प्रिंकलरला सुद्धा या पिकाला पाणी देता येऊ शकतं. यामुळे जमिनीमध्ये ओलावा जास्त दिवस टिकून राहील. याचा नवीन जे काही फुलं लागणारे आहेत, कळ्या लागतील किंवा शेंगा पोसण्यासाठी याचा फायदा होईल आणि उत्पादन चांगलं वाढू शकते. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात अनेक ठिकाणी धुकं पडतंय. धुकं आणि पावसामुळे तुरीवर अनेक किडींची लागण होण्याची शक्यता आहे. त्यावर नियंत्रणासाठी सध्या 200 ग्रॅम युरिया आणि 20 ग्रॅम कार्बोडॅन्झिमची फवारणी करावी. यामुळे फुलगळ रोखता येईल. तसंच किडीचं प्रमाण वाढल्याचं आढळल्यास 5% निंबोळी अर्क, 40 ते 50 मिली प्रोफेनोफॉस 10 लिटर पाण्यातून फवारा. सध्या शेंगा पोखरणाऱ्या अळीपासून तुरीचा बचाव महत्त्वाचा आहे. या पिकावर सगळ्यात महत्त्वाची जी कीड आहे ती म्हणजे शेंगा पोखरणारी अळी. या किडीपासून या पिकाचं सगळ्यात जास्त नुकसान होत असते आणि आता सध्या या किडीची अंडी टाकण्याची सुरुवात झालेली आहे. आणि ही जी अळी आहे, शेंगा पोखरणारी अळी, ही वेगवेगळ्या कलरमध्ये असते. या अळीचा हिरवा, पिवळा तसंच काळसर रंगामध्ये सुद्धा ही अळी आढळून येते. ही अळी शेंगामधील दाणे खाते व मोठ्या प्रमाणावर तुरीचं नुकसान होऊ शकते. शेंगा पोखरणाऱ्या अळीपासून बचावासाठी अळी लहान असताना क्विनॉलफॉस आणि क्लोरोपायरिफॉस पॉवर स्प्रेमध्ये 40 ते 50 मिली टाकून फवारा. सध्या तुरीच्या शेंगावर ढेकणाचा प्रादुर्भाव दिसून येतोय. शेंगेवरील ढेकूण या किडीचं प्रमाण सध्या या पिकावर सुरू झालेलं आहे. तर ही जी कीड आहे ही पोपटी रंगाची असते. याच्या जे काही पोटरीचा भाग असतो पायांचा हा फुगीर असतो. हिरवट रंगाचे हे ढेकूण असतात. हे शेंगेमधील रस शोषण करतात व म्हणून या शेंगा म्हणजे अपरिपक्व अवस्थेमध्येच वाळतात व आपल्या पिकाचं नुकसान होऊ शकते. या किडीचं नियंत्रण करण्यासाठी क्विनॉलफॉस किंवा मोनोक्रोटोफॉस 40 ते 50 मिली 10 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. सध्या तुरीच्या शेंगेवरील अळीचा देखील प्रादुर्भाव होऊ शकतो. ही अळी शेंगेतले दाणे खाऊन टाकते. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येऊ शकते. तिच्या नियंत्रणासाठी 40 ते 50 मिली क्विनॉलफॉस किंवा क्लोरोपायरिफॉस 10 लिटर पाण्यातून फवारावं. तसंच पिसारी पतंगाची अळी देखील तुरीचं नुकसान करते. ही अळी हिरवट रंगाची असते. हिच्या पाठीवर असे लहान लहान केस असतात. ही अळी शेंगाला खरचटून त्यामध्ये शिरून हे दाणे खाते. यामुळे सुद्धा या पिकाचं नुकसान होऊ शकते. म्हणून या किडीचं प्रमाण या पिकावर वाटू लागल्यास क्विनॉलफॉस किंवा मोनोक्रोटोफॉस या औषधांची फवारणी करावी. अशा प्रकारे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुरीच्या कीड रोग नियंत्रणाच्या उपाययोजना केल्यास तुरीचं किडींपासून होणारं नुकसान टाळता येईल. पर्यायानं उत्पादनात फारशी घट होणार नाही. अशा प्रकारे तूर उत्पादकांनी नियोजन केल्यास त्याची तुरीचं उत्पादन वाढण्यास मदतच होणार आहे. गजानन भोयर, साम मराठी, वाशिम. सांगली जिल्ह्यात डावणीनं मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातलाय. त्यामुळे 50%हून अधिक द्राक्षाचं उत्पादन घटणार आहे. डावणीमुळे 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होईल
असा द्राक्ष बागायतदार संघाचा अंदाज आहे. डावणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती घेऊया द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष नितीन देवल यांच्याकडनं. यात पहिल्यांदा बागायतदारांनी स्ट्रॉबेरिन या ग्रुपचा वापर बंद करणं गरजेचं आहे. याबरोबर जास्तीत जास्त स्पर्शजन्य बुरशीनाशक कॉन्टॅक्ट फंजिसाइडचा वापर जेवढा जास्त करता येईल तेवढा तो फायद्याचा ठरणार आहे. आंतरप्रवाही बुरशीनाशकाच्याही फवारण्या करणं गरजेचं आहे, पण 3 ते 5 दिवसाच्या कालावधीपेक्षा आत याचा वापर होता कामा नये. 3 ते 5 दिवसांनंतर आंतरप्रवाही बुरशीनाशक आणि 3 ते 5 दिवसाच्या कालावधीमध्ये स्पर्शजन्य बुरशीनाशक असं आपलं स्प्रेइंगचं शेड्यूल ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अतिरिक्त नत्र खताचा वापर टाळणं गरजेचं आहे. स्फुरद, पालाश, कॅल्शियम, बोरॉन आणि त्याचबरोबर सिलिकॉन या अन्नद्रव्यांचा वापर जास्तीत जास्त जमिनीच्या माध्यमातून आणि स्प्रेच्या माध्यमातून करून झाडं ही रोग प्रतिबंधकात्मक कशी सक्षम होतील याची काळजी घेणं गरजेचं आहे. पाण्याचा अतिरिक्त ताण देणं हे टाळलं पाहिजे आणि जास्त पाणी देणं हेही टाळलं पाहिजे. हवामानाचा अंदाज घेऊन पावसाची शक्यता लक्षात घेऊन द्राक्ष वेलीला होणाऱ्या ज्या इजा आहेत, म्हणजे उदाहरणार्थ थिनिंग करणे, वांस फूट काढणे किंवा काडीचा शेंडा मारणे, ह्या अशा ज्या इजा आहेत त्या शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. अन्यथा या होणाऱ्या जखमांमधून सुद्धा या डावणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. जरी काही कारणानं इजा होत असेल किंवा काही ही कामं चालू असतील बागेमध्ये, तर त्याच्या मागे स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा एक दाट फवारा मारून याच्यावर कंट्रोल मिळवणं तसं सहज शक्य आहे. याचबरोबर पावसाची शक्यता जर असेल तर ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास या 2 जैविक बुरशीनाशकांचा वापर सातत्यानं करणं गरजेचं आहे. भर पावसामध्ये सुद्धा आपण ही 2 बुरशीनाशकं सहजतेनं वापरू शकतो, कारण पावसामध्ये सुद्धा या बुरशी सतत वाढत राहतात आणि डावणीच्या बुरशीवरच काम करणाऱ्या या बुरशी असल्यामुळं याचा कितीही मोठा प्रसार झाला तरी तो डावणीला प्रतिबंधकात्मकच राहू शकणार आहे. बाजारभाव पडल्यानं गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याऐवजी ते साठवून ठेवण्याला प्राधान्य दिलं होतं. पण दिवाळीचा सण तोंडावर आल्यानं शेतकऱ्यांनी नाईलाजाने सोयाबीन विक्रीला सुरुवात केली आहे. सोयाबीन प्रश्नी विरोधी पक्षाचे खासदार आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना भेटून सोया पेंडीवर आयात कर लावण्याची मागणी करणार असल्याचं शेतकरी नेते पाशा पटेल यांनी म्हटलं आहे. जगभरात सोयाबीनची असलेली कमतरता, प्रतिकूल हवामानामुळे घटलेलं उत्पादन या कारणांमुळे सोयाबीनला चांगले भाव मिळतील अशी अपेक्षा होती. पण सरकारनं सोयाबीन तेल आणि पेंडीच्या गरजेपेक्षा जास्तीच्या आयातीला परवानगी दिली. त्यात भर म्हणून आयात केलेल्या मालावर आयात कर सुद्धा लावला नाही. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचे भाव पडले आहेत. गेल्या महिन्यात हे भाव 2,500 रुपयापर्यंत खाली आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन विकण्याऐवजी ते घरीच ठेवण्यावर भर दिला. पण गेल्या काही दिवसांपासून दिवाळीसाठी शेतकरी सोयाबीन बाजारात आणू लागले आहेत. शेतीतनी 6 पोते सोयाबीन झालेली आहे, तरी मला भाव वाढायची, भाव 5,000पर्यंत व्हावा अशी माझी इच्छा आहे. मला 3 पोते सोयाबीन मी मार्केटमध्ये आणलेली आहे. भाव वाढेल या अपेक्षेनुसार मी आणले. लोकांचं घेणं देणं असल्यामुळं, कर्ज असल्यामुळं मी आज 3 पोते सोयाबीन आणली आणि 3 पोते भाव वाढले आशेने मागे ठेवलेली आहे. यावर्षी आता 3,000 ते 3200पर्यंत भाव आहेत. पण ते भाव पुन्हा येतील अशी अपेक्षा असल्यामुळे मी 5 पोते फक्त मार्केटला सोयाबीन आणलेली, बाकीचे भाव वाढल्याच्या नंतर. सध्या वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 2800 ते 3000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळतोय. पण हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाहीये. शेतकऱ्यांना सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल किमान 4000 रुपयांच्या पुढे जावा अशी अपेक्षा आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर या 2 महिन्यामध्ये 50 लाख मेट्रिक टन शेतकरी सोयाबीन विकतो आणि 50 लाख मेट्रिक टन सोयाबीन हे 10 महिन्यात विकतो. तर 2च महिन्यात एवढं मोठं जर सोयाबीन बंपर क्रॉप जर येणार असेल तर ते निम्म्यानं खरेदी करायला सरकारचा तर काही ह्याला विरोध नाही. तर सोपी गोष्ट होती. आता हमीभावही 2200च आहे, म्हणजे हमीभावापेक्षा कमी भावानं घ्यायचं नाही ही सुद्धा ओरड कोणाला करता येत नाही. तर अशा कोंडीमध्ये शेतकऱ्याला पकडलं गेलं होतं आणि म्हणून आम्ही हा सगळा उठाठेव केला.
खरं तर पवारसाहेबांनाही भेटणार आहे मी आणि त्यांनाही सांगणार आहे आणि आदरणीय मुंडे साहेबांना मी सांगून लोकसभेतल्या सगळ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना 2004 जे 80%, 85%, 55%, 40% वेगवेगळ्या तेलावर वेगवेगळ्या ज्या इम्पोर्ट ड्युट्या होत्या त्या आता ज्या शून्य केलेल्या आहेत, तर एकच सरकार मायबापांनी जर सोयाबीनवाल्याला जर वाचवायचं असेल तर देशभरातले सगळे खासदार त्यातल्या त्यात विरोधी पक्षाच्या सगळ्या खासदारांना मी इंडिव्हिज्युअल 22 नोव्हेंबरला जे लोकसभेचं अधिवेशन सुरू होत आहे दिल्लीमध्ये, या अधिवेशनामध्ये मी स्वतः 8 दिवस दिल्लीमध्ये राहून सगळ्या खासदारांना निवेदन देणार आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या वतीनं आणि त्याचबरोबर कृषी मंत्री म्हणून आदरणीय पवार साहेबांना सुद्धा या गोष्टीची मी जाणीव करून देणार आहे. सध्या तरी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नसल्यानं गरजे इतक्या पैशासाठी थोडा बहुत सोयाबीन विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. वाशिमच्या बाजार समितीमध्ये गेल्या वर्षी याच दिवसात दररोज 18 ते 20 हजार पोत्यांची आवक होती. यंदा मात्र ही आवकही निम्म्यावर म्हणजेच रोज 9,000 पोत्यांवर स्थिर आहे. त्यामुळे येत्या काळात सोयाबीनचे भाव वाढून शेतकऱ्यांची दिवाळी दिलासादायक जाईल हीच अपेक्षा. गजानन भोयर, साम मराठी, वाशिम. रब्बीचा हंगाम सुरू झालाय. गव्हाची पेरणी करताना बियाण्यावर बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आज आपण गव्हाची बीज प्रक्रिया कशी करावी याची माहिती राहुरी कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉक्टर PS बोडके यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. राज्यात गव्हाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. जरायती गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. उशिरा पेरणी 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत करावी. बागायती गव्हाची पेरणी 15 नोव्हेंबर नंतर उशिरानं केल्यास प्रत्येक पंधरवड्यात गव्हाचं उत्पादन हेक्टरी 2.5 क्विंटल एवढं घेतल्याचं आढळलंय. त्यासोबतच बियाणं सुद्धा जास्त लागतं. 100 किलो बियाणं लागतं वेगवेगळ्या पेरणीसाठी. उशिरा पेरणी झाली तर आपल्याला 125 किलो हे ते 150 किलो ह्यापर्यंतचं बियाणं वापरावं लागतं की प्रति हेक्टर हे बियाणं वापरावं लागतं. त्यामुळे आपल्याला साहजिकच जी काही आपण नंतर जी होणारा तोटा आहे आपण उशिरा पेरणीमुळे तो त्याच्यातनं कमी होऊ शकतो. गहू पेरताना बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. बीज प्रक्रिया करताना 3 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावं. तसंच 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धक चोळावं. तसंच प्रक्रिया केल्यानंतर बियाणं सावलीत वाळवावं. 1 किलो बियाणास 3 ग्रॅम ह्याप्रमाणे थायरमची बीजप्रक्रिया जी आधी केली जाते आणि त्यानंतर 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम हे ॲझोटोबॅक्टर आणि 250 ग्रॅम हे PSB म्हणजे स्फुरदविरघळणारे जीवाणू ह्याचं पाकिट प्रति 10 किलो बियाण्यास वापरावं. आता ही बीजप्रक्रिया करताना प्रथम आपण जी औषध म्हणजे रासायनिक बीजप्रक्रिया करून घ्यायची आणि जैविक बीजप्रक्रिया करताना त्याच्यामध्ये फॉस्फरस सोल्युशन बॅक्टेरिया आणि ॲझोटोबॅक्टर एकत्र करून त्यावरती पाणी जे गुळाचं पाणी आपण तयार केलं आहे गुळ टाकून त्याला की ज्या योग्य जीवाणूंची प्रक्रिया किंवा कार्यक्षमता वाढेल याकरता ते केलेलं आहे. ही बीजप्रक्रिया करून हे बियाणं आदल्या दिवशी करून हे सावलीत वाळवावं आणि हे सावलीत वाळवलेलं बियाणं कारण उन्हात जर वाळवलं तर ह्याच्यावरती जे जीवाणू आहेत ते मरण्याची शक्यता असते किंवा त्याची क्रियाशीलता कमी होते. म्हणूनच हे सावलीत वाळवावं आणि हे बियाणं दुसऱ्या दिवशी पेरणीसाठी वापरावं. गव्हावर बीज प्रक्रिया करून पेरणी केल्यास पिकाची उगवण क्षमता आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते. बीज प्रक्रिया करूनच पेरणी केल्यास उत्पादनात वाढ होते. साम मराठी, अहमदनगर. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार काल कोल्हापूर जिल्ह्यातल्या सहकारी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीत ऊस दराची कोंडी फुटण्याची अपेक्षा होती, पण बँकेच्या प्रतिनिधींशी चर्चा न झाल्यानं याबाबत 11 नोव्हेंबरला निर्णय होण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी कारखानदारी चालू व्हावी ह्या भूमिकेतून सर्वांनी चर्चा केली. कारण शेतकऱ्यांना ऊस लवकर पाठवायचा आहे. निसर्ग कोपलेला आहे, पाण्याची दुर्मिळता आहे, पॉवर कट आहे. ह्या पार्श्वभूमीवर निर्णय होऊन अंतिम दराबाबतचा निर्णय घेण्यासाठी 11 तारखेला मीटिंग बोलवली आहे. त्या दिवशी अंतिम निर्णय होईल. कोल्हापूर जिल्ह्यातला दर ऊस उत्पादक पुरवठादारांना अत्यंत चांगला देण्याची भूमिकेबद्दल आज चर्चा झाली. अंतिम दर काय होतो हे 11 तारखेला आम्ही सांगून त्याचा निर्णय. जाता आता पाहूया कृषी क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी अर्थात ॲग्रो एक्सप्रेस.
यंदाच्या हंगामातील कापसाच्या खरेदीचा शुभारंभ येत्या 11 तारखेला वर्ध्यातून होणार असल्याची घोषणा राज्याचे कृषी आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. कापूस महासंघाच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान FQ आणि नॉन FQ ज्वारीच्या खरेदी किमतीच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या पेचावर राज्य सरकारची भूमिका येत्या 2 दिवसात स्पष्ट केली जाईल अशी माहितीही विखे पाटील यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष शेतीला मागील वर्षापासून टंचाईचा फटका बसतोय. अशातच द्राक्ष बागांना एप्रिल छाटणीतही पुरेसं पाणी मिळालेलं नाहीये. परिणामी ऑक्टोबर छाटणीनंतर बहरात 20 ते 70% घट झाली आहे. याचा थेट उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादनात 40% घट होण्याची शक्यता आहे. राज्यातील पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांची वृत्ती शेतकऱ्यांना वाचवण्यापेक्षा त्यांना नागवण्याची आहे असा सनसनाटी आरोप खुद्द राज्याचे कृषी आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन महासंघ खरेदी केंद्र केवळ नावालाच चालवत आहेत, पण महासंघानं कारभारात वेळेत सुधारणा न केल्यास नाईलाजानं संघाच्या संचालक मंडळावर कारवाई करावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला.